जेव्हा हे सगळं घडत होतं, ऍक्च्युअल साहेब जेव्हा निकाल देत होते तेव्हा मी साहेबांच्या समोर उभे होते. त्या मिनिटाला म्हणजे अजूनही मला तो व्यवस्थित आठवतो की आणि म्हणजे हे होत असताना माझ्या डोळ्यातनं कंटिन्युअस पाणी हे होत होतं की एका एवढ्या बेसिक गोष्टीसाठी जर एखाद्याला एवढा संघर्ष करावा लागत असेल. 3 तारखेला रात्री जे काही घडत होतं ना सीपी ऑफिसला आमच्यासोबत, ती पूर्ण रात्र काल साहेबांच्या समोर जी लोक उभी होती निकाल ऐकताना, या सगळ्या लोकांच्या समोर ती 3 तारखेची ती पूर्ण रात्र. फक्त संभाजीनगरच्या पोलिसांना नाही, त्यांनी कोथरूड पोलीस स्टेशनच्या पोलिसांना पण त्यांनी सोबत आणलं आणि ते काहीच न सांगता की आम्ही पोलीस आहे, कशासाठी आलोय, का आलोय, हे काहीच न सांगता घरात घुसले. त्यांनी जे कपडे घातले त्याच्यावर शेरेबाजी करणं, त्यांचे कपडे चेक करणं, त्यांच्या फोटोवरून तुम्ही LGBTQ समुदायाचा हात वगैरे वगैरे, आणि मग तुम्ही असं त्यांच्या चारित्र्यावर पण सातत्याने बोलत राहणं, तुम्ही किती मुलांसोबत झोपलाय वगैरे असे प्रश्न विचारणं. त्या तिन्ही दलित मुली होत्या तर तिने त्यांच्या जातीवरून सातत्याने बोलणं, असं तुमच्या मुलांसोबतचे फोटो आहेत का आणि मुलींसोबतचे पण फोटो आहेत, तर कसं तुम्ही धंदेच करायला येतात पुण्यामध्ये. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, पुण्यामध्ये रोज काही ना काही घटना घडत असतात, पण ह्या पुण्यामध्ये घडलेल्या घटनांचे पडसाद आपल्याला महाराष्ट्रभर पडताना दिसून येत आहे. का? कारण पुण्यामध्ये अनेक ग्रामीण भागातून मुलं शिकायला येतात आणि रोजगारासाठी आता पुणे प्रसिद्ध होताना आपल्याला दिसतंय. पण अशाच पुरोगामी समजल्या जाणाऱ्या या पुण्यामध्ये जेव्हा एक मुलगी आपल्या घरून म्हणजे सासरी आपल्याला राहायचं नाहीये आणि आपला छळ होतोय यासाठी पुण्यामध्ये येते, तिला ज्या मैत्रिणी मदत करतात त्या मैत्रिणींना पुढे अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातो. इथे त्यांना थांबत नाही तर या पुढे जाऊन या मुलींना त्रास देण्यासाठी यंत्रणांचाही वापर केला जातो. पण या यंत्रणावर जेव्हा काही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात तेव्हाच हे न्यायालयात किंवा हे न्यायात प्रविष्ट होत नाही असं सांगितलं जातं, किंवा आम्ही चौकशी केली आहे आणि या विरुद्ध केस होऊ शकत नाही असं सांगितलं जातं. आता हा पूर्ण घटनाक्रम जर तुम्ही पाहिलात तर तुमच्या लक्षात येऊ शकतं या सगळ्यांमध्ये मुली, महिला ह्या खूप मोठ्या प्रमाणात किंवा मुळात मुलींच्या प्रश्नांवरनच ही सगळी घटना जी आहे ती सुरू झाली. पण ती येऊन शेवटी प्रशासकीय यंत्रणांवर थांबलेली आहे आणि प्रशासकीय यंत्रणा ह्या कशा पद्धतीनं काम करतात याच्यावरचा न्यायालयाने आज दिलेला निकाल जो आहे तो आपण सगळ्यांनी पाहिला आहे. आणि पुण्यातला हाच निकाल अतिशय महत्वाचा आहे, कारण या निकालासाठी फाईट करणाऱ्या 2 मैत्रिणी आपल्या सोबत आहेत. मी स्वागत करते ऍडव्होकेट परिक्रमा आणि श्वेता यांच्या दोघींचं. सोशल मीडियातनं आपण या दोघींनाही खूप तावातावानं भांडताना पाहिलं होतं. कदाचित काहींनी या दोघींना ओळखलं, काहींनी अगदी ओळखलंही नसेल. पण आज जो काही निकाल आला आहे तो निकाल सेलिब्रेट करावा का असा प्रश्न खरं तर मला पडलेला आहे. मी सुरुवातीला श्वेता तुझ्याकडे येते, कारण तू एक सामाजिक कार्यकर्ताही आहेस आणि त्यानंतर तू राजकीय संघटनांशी थोडस संलग्न होण्याचा या निमित्ताने तुझा प्रयत्न झालेला आहे. ही घटना न्यायालयात जाणं, निकाल येणं आणि आता तुला नक्की काय वाटतंय? खरं तर जेव्हा निकाल आला आणि मला परिक्रमाने फोनवर सांगितलं तेव्हा एकतर म्हणजे असं खरंच म्हणजे झालंय का असा एक प्रश्न होता. कारण की ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आमचाच ह्या सगळ्या जे विश्वास उडणं जे म्हणतो आपण की होईल का नाही का, कदाचित म्हणजे हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं की आम्ही कशा पद्धतीने त्या दिवशी 15-16 तास सीपी ऑफिसला होतो आणि आम्हाला कशी उत्तरं दिली गेलीत. आणि त्यानंतर पण जेव्हा कोर्टात केस स्टँड झाली त्यानंतर पण म्हणजे सातत्याने पुढची तारीख, तारीख पे तारीख जे सुरू होतं. तर त्याच्यामुळे असं वाटत नव्हतं खरं की काही म्हणजे काही घडेल माहित होतं. न्यायालयावरती एवढा विश्वास आहे. पण ते कसं घडेल, कधी घडेल आणि ते घडल्यानंतर आपल्याला काय वाटेल हे सगळे मुद्दे होतेच. त्याच्यामुळे जेव्हा परिक्रमाने मला हे सांगितलं पहिल्यांदा, तेव्हा माझं तुझं खरंच झालं का? म्हणजे झालंय का? पण दुसऱ्या क्षणी असं पण वाटलं, की आपल्याला कशाचं बरं वाटावं हे पण सिस्टमने ठरवलंय. ही इतकी साधी गोष्ट आहे की एखादी गुन्हा घडलाय त्याचा FIR नोंदवून घ्या. याच्यासाठी म्हणून लढावं लागलं आणि त्या लढाईत फक्त FIR नोंदवून घेण्यासाठी आपलं मान्य झालं म्हणून आपल्याला आनंद वाटतो. आणि त्याच्या पुढची अजून किती मोठी न्यायालयीन लढाई आहे की हे सगळं घडलंय तर त्याची चौकशी, त्या गुन्हेगारांना शिक्षा होणं, त्याच्यासाठी एक वेगळी लढाई लढावी लागणार आहे. पण हो, त्या लढाईतला पहिला टप्पा म्हणून हे यश म्हणून आणि कलेक्टिव्हली, कारण की खूपच सगळे लोक महाराष्ट्रभरातली ह्या सगळ्यात होती.
म्हणजे अगदी बाळासाहेब आंबेडकरांपासून ते सगळेच ह्या सगळ्यात होते. त्याच्यामुळे हे कलेक्टिव्ह यश म्हणून त्या क्षणापुरतं छान वाटलं. पण हे अजून आहे आमच्या डोक्यामध्ये, की खूप मोठी लढाई अजून बाकी आहे. अगदीच मुळात जी घटना घडलेली होती, म्हणजे जिथनं याची सुरुवात झालेली होती, ते म्हणजे घरातला छळ हा नकोय. आणि त्यामुळे घर सोडून, म्हणजे सासर सोडून पुण्यात आलेली एक मैत्रीण आणि त्या मैत्रिणीला केली जाणारी मदत. याचा सिक्वेन्स आपण जर पाहिला तर याच्यामध्ये मुली खूप मोठ्या प्रमाणावर इन्व्हॉल्ड आहेत. आणि त्याबरोबरीनं मुलींच्या प्रश्नाकडे कशा पद्धतीनं समाज बघतोय हे तुम्ही स्वतः अनुभवलेलं आहे. सीपी ऑफिसला जेव्हा तुम्ही होतात, मला वाटतं जवळजवळ 2 रात्र तुम्ही सीपी ऑफिसला काढलेली आहे. त्या सगळ्या घटनाक्रमाबद्दल श्वेता मला तुझ्याकडनं पुन्हा एकदा ऐकायला मुळात आवडेल. याचं कारण असं आहे की जेव्हा आपण म्हणतो की मुलींचे प्रश्न, स्त्रियांचे प्रश्न, तेव्हा ते केवळ मुलींचे प्रश्न राहत नाहीत, ते ऑटोमॅटिक समाजाचे प्रश्न कसे होतात आणि कशा मुली फाईट करतात. मला वाटतं हे प्रेक्षकांनाही जाणून घेण्यात जास्त रस असेल. श्वेता. बरोबर. सुरुवातीची घटना आपल्या सर्वांनाच माहिती आहे, की कसं एक संभाजीनगरहून एक महिला तिच्या सासरच्या छळाला कंटाळून पुण्यात आली. ती अडल्ट होती, शिकलेली होती. 25 वर्ष वयाची महिला होती. तिने नोकरी केलेली होती. त्याच्यामुळे ती काही फार कुणावर डिपेंडंट नव्हती तशी. पण तिला सुरक्षितता वाटावी म्हणून ती पुण्यात एन शोधत आली, की मी इथे माझा माझा जॉब करेल, पण माझं सासरचे लोकं खूप स्ट्राँग आहेत पॉलिटिकली किंवा त्यांचं ते पी-एस-आय होते. तर त्याच्यामुळे ते म्हणजे एक्स-पी-एस-आय होते. त्याच्यामुळे ते मला शोधत येऊ शकतात. तर मला कोणीतरी सपोर्ट केला पाहिजे असं तिला वाटत होतं आणि ती पुण्यात आली, एन शोधायला लागली आणि आमच्या एका मैत्रिणीच्या कॉन्टॅक्टमध्ये आली. तिला आम्ही म्हणजे परिक्रमा इथे आहे. पहिल्यांदा जेव्हा ती मला भेटली, तेव्हा आम्ही तिला लीगली की एफ-आय-आर दाखल कर. म्हणजे तू सुरक्षित राहशील असं सांगितलं होतं घरच्यांच्या विरोधात. तर मग परिक्रमा आणि ती ती ते एफ-आय-आर दाखल करायला तेव्हा ती नाही म्हणत होती. त्याचं कारण असं होतं, की तिचं म्हणणं होतं, "इथे पोलिस स्टेशनला मी कंप्लेंट केली, तर माझ्या सासऱ्यांना कळेल, ते पुण्यात येतील." तिला भीती होती त्या तिच्या सासऱ्यांची. ते पुण्यात येऊन तिला घेऊन जातील असं. मग तिला परिक्रमाने एक दुसरा मार्ग सांगितला होता, जो पण लीगलच आहे, की वन स्टॉप सखी सेंटर महिला आणि बालकल्याण विभागाचं एक सेंटर असतं, जिथे असे पीडित महिला येऊ शकतात, त्यांचं स्वतःचं कंप्लेंट रजिस्टर करू शकतात आणि त्यांच्या म्हणजे त्यांना जशी म्हणजे त्यांना जर तिथे राहायची इच्छा असेल आणि त्यांची संमती तर ते राहू पण शकतात. तर आम्ही स्वतः तिच्यासोबत गेले मुंढव्याला वन स्टॉप सर्व्हिस सेंटरला. तिची कंप्लेंट रजिस्टर केली. ती म्हटली, की "मला काही इथे राहायची गरज नाही. मी बाहेर राहील माझं पीजीवर. माझ्याकडे तसे पैसे आहेत." आणि मग याच्यानंतर तिचा आणि आमचा कॉन्टॅक्ट राहिला नाही. तिने मोबाईल चेंज केला होता. घरचे तिला ट्रेस ट्रेस करतायत वगैरे असं म्हणून. जेव्हा तिने नंतर आम्हाला विचारलं, की तिला राहण्यासाठी जागा पाहिजे, तेव्हा तिला आम्ही माझ्याच एका मैत्रिणीच्या रूमवर ठेवलं. फक्त संभाजीनगरच्या पोलिसांना नाही, त्यांनी कोथरूड पोलीस स्टेशनच्या पोलिसांना पण त्यांनी सोबत आणलं आणि ते काहीच न सांगता, की आम्ही पोलीस आहे, कशासाठी आलोय, का आलोय, हे काहीच न सांगता घरात घुसले. घरात त्यांनी त्यांनी जे कपडे घातले त्याच्यावर शेरेबाजी करणं, त्यांचे कपडे चेक करणं, त्यांच्या फोटोंवरून तुम्ही काय समुदायाच्याच आहात वगैरे, वगैरे आणि मग तुम्ही असं त्यांच्या चारित्र्यावर पण सातत्याने बोलत राहणं, तुम्ही किती मुलांसोबत झोपलाय वगैरे असे प्रश्न विचारणं. इथून त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन जाणं, पोलीस स्टेशनला. मग कोथरूड पोलीस स्टेशनला घेऊन गेल्यानंतर परत 3 एक तास तिथे त्यांचा छळ करणं. त्या 3 दलित मुली होत्या, तर तिने त्यांच्या जातीवरून सातत्याने बोलणं. आणि कसं तुमच्या मुलांसोबतचे फोटो आहेत का? आणि मुलींसोबतचे पण फोटो आहेत, तर कसं तुम्ही धंदेच करायला येतात पुण्यामध्ये. म्हणजे सतत म्हणजे तुम्ही बाहेरून म्हणजे त्यांचा जो बोलण्याचा हे होता, की बाहेरून शिकायला तुम्ही पुण्यात येता, मग तुम्ही नोकरी करता, तुमच्या पायावर उभ्या राहता, बॅचलर आहात तुम्ही. पण याचा अर्थ तुम्ही काय की तुम्हाला घरच्या लोकांनी सोडून दिलेलं आहे. तुम्हाला धंदे करायला पाठवलेलं आहे. म्हणजे त्यांचे तर शब्द पण असे आहेत, की आम्ही लिहिलेले आहेत पिटिशन दाखल करताना पण, की तुम्ही येतात पुण्यासारख्या ठिकाणी, तुम्ही घाण करता आणि ती घाण आम्हाला निस्तरावी लागते. आणि म्हणजे हे सगळंच जातीवरून, की तू कुठली आहेस, महारमांगाची आहेस का वगैरे, वगैरे सगळं त्यांच्याकडनं बोललं गेलं. तर याच्यावर आता आमचं असं झालं आणि मारहाण केली गेली. तर जेव्हा मला हे सगळं कळलं आणि आम्ही जेव्हा त्यांना म्हणजे ते जेव्हा त्यांच्याबद्दल लीगली हे समजलं, की ज्या मुलीला ते शोधायला आले त्या संभाजीनगरच्या, ती मुलगी वन स्टॉप सखी सेंटरला आहे हे त्यांना आम्ही संध्याकाळी सांगितलं होतं. त्या वन स्टॉप सखी सेंटरमधून त्यांना तसा फोन पण गेला होता. तरी ते वन स्टॉप सखी सेंटरला गेले नाहीत. तर त्यांनी त्या पोरींना तिथेच कोथरूडमध्ये बसवून ठेवलं पोलीस स्टेशनला. त्यांचा मानसिक, शारीरिक छळ केला आणि नंतर जेव्हा आम्ही तक्रार नोंदवायला गेलो रात्री 12 वाजता कोथरूड पोलीस स्टेशनला, तेव्हा आमची तक्रार नोंदवून घेतली नाही.
दुसऱ्या दिवशी आम्ही म्हटलं त्या मुलीचं मेडिकल करायची गरज आहे, कारण की तिला मारहाण झाली, तर मेडिकलची गरज नाही अशा प्रकरणात वगैरे, असं आम्हाला उडवाउडवीची उत्तरं दिली. आम्ही किती वेळ तिथे थांबलो. मग संध्याकाळी परत आम्ही दुसऱ्या दिवशी मेडिकल करायला गेलो. मेडिकल आम्ही आमचं करून घेतलं. त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही सीपी ऑफिसला गेलो, की कोथरूडचे पोलीस ऐकत नाही, तर निदान कमिशनरांना सांगू, की सर असं-असं आहे आणि ही खूप सीरियस केस आहे, अॅट्रॉसिटीचा गुन्हा आहे, लैंगिक अत्याचाराचा गुन्हा आहे. तर तो नोंदवून घेतला पाहिजे. आता गुन्हा नोंदवून घ्या, म्हणजे माझ्यावर अत्याचार झालाय, तर तुम्ही तपास करा, न्याय काय देता तो द्या. म्हणजे ती खूप पुढची गोष्ट झाली. साधी गोष्ट आहे, की गुन्हा नोंदवून घेणं ही किती बेसिक राईट आहे. म्हणजे त्याच्यासाठी कशाला लढावं लागलं पाहिजे. तर ते गुन्हा नोंदवून घेण्यासाठी मग आम्ही सीपी ऑफिसला गेलो 10:30-11 वाजता. मग रात्री 3 म्हणजे जसं आम्ही लाईव्ह करत होतो Facebook तसं वेगवेगळे लोकं म्हणजे यायला लागले. ते इतके लोकं कलेक्टिव्हली येणं हे पण का घडलं? कारण जर आम्ही आमची बाजू सांगतोय, एकदम सिंपल बाजू होती, की आम्हाला एफ-आय-आर नोंदवायचा. याच्यात काही आम्ही असं म्हणत होतो का, की जे आरोपी आहेत त्यांना जे आहेत दोषी त्यांना लगेच शिक्षा करा, त्यांना जेलमध्ये टाका, त्यांना फाशी द्या. काय मागणी होती आमची? एफ-आय-आर दाखल करा. नंतर चौकशी होईल, चौकशीत खरं-खोटं तुम्हाला कळेल वगैरे, वगैरे असं. पण तितकंही आमचं ऐकलं नाही. मग आली, लोकांनी सपोर्ट केला. वेगवेगळ्या पक्ष संघटनांची आली. म्हणजे बाळासाहेब आंबेडकर म्हणजे अंजलीताई तिथे सतत होत्या. सुजाता आंबेडकर तिथे होते बसून. रोहित पवार तिथे होते. काँग्रेसकडून भाऊसाहेब आजबे, अक्षय कांबळे आणि वंचितची तर सगळी टीम म्हणजे वंचितचे सगळेच कार्यकर्ते आणि पदाधिकारी तिथे येऊन आमच्यासोबत होते. आणि इतकं असतानाही त्यांनी आम्हाला दिवसभर बसवून थांबा तुम्हाला 1-1.5-2 तासात सांगतो, 1-1.5-2 तासात सांगतो. असं करत ऑफिसर येत गेले वेगवेगळे. ऑफिसर बदलत गेले. उत्तर एकच होतं. आमची चर्चा सुरू आहे. आम्ही सांगतो. आम्ही कमिशनरांशी बोललो. तर कमिशनरांचे पण अशी उत्तर होते, "हाँ देखा जाएगा, क्या ये मतलब देखते." आणि आमचं ना किती इतक्या सीरियस गुन्ह्यामध्ये आणि म्हणजे तुम्हाला नुसतं एफ-आय-आर नोंदवून घेण्यासाठी लढाई लढावं लागणार आणि ते पण पुण्यासारख्या शहरात. हेच किती वाईट आहे. म्हणजे इथे कायद्याचा आता परिक्रमा आहेच, की कायद्याच्या अंगाने पण हे किती किती विचित्र घटना आहे ही. रात्री 3 वाजता त्यांनी आम्हाला लिहून दिलंय, की असं काही आम्ही चौकशी केली आणि चौकशीत ते असं काही आढळलं नाहीये. तर काही गुन्हा दाखल होऊ शकत नाही एफ-आय-आर. आता अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यामध्ये चौकशी न करताही आधी गुन्हा दाखल करावा लागतो. नंतर चौकशी करा. आणि कशी चौकशी केली तुम्ही? एका दिवसात काय चौकशी केली अशी? त्याचं पण आम्हाला काही सांगितलं नाहीये. ही झाली घटना. पण ह्या घटनेनंतरचे जे पडसाद उमटले, म्हणजे आम्ही जितक्या ताकदीने ते सगळं लावून धरलं, मग कोर्टात हे सगळं नेणं, त्या सगळ्या पिरियडमध्ये त्या ज्या 3 मुली आहेत, त्यांना जो झालेला त्रास आहे, की कंटिन्यू सर्व्हायलन्स असणं. त्यांच्यावर हॅलो? हॅलो, हा येतोय हां. तुझा आवाज, त्यांच्यावर बोल. कंटिन्यू तो श्वेता, सर्व्हायलन्स येतोय तुझा असणं, की आवाज. हो. त्यांना ज्या पद्धतीने ते पोलिस स्टेशनला घेऊन गेले होते, त्या बॅचलर मुली राहतात रेंटने, त्या वेगवेगळ्या भागातल्या आहेत महाराष्ट्रातल्या. त्यातल्या मराठवाड्याच्या 2, एक कोकणातली 1. त्या तिथे राहतात. तर त्या ज्या पद्धतीने त्यांना ते घरातून घेऊन गेले पोलीस, तर त्यांची जी मानहानी, बदनामी झाली त्या सगळ्या एरियामध्ये. मग त्यांच्या रूम मालकाने त्यांना रूम सोडायला सांगितली, की तुम्हाला आताच्या आता रूम खाली करावा लागेल, असे पोलीस येतात. तुम्ही कशात इन्व्हॉल्व आहात वगैरे, वगैरे. त्यांना रूम सोडायला सांगणं, त्यांच्या जॉबच्या ठिकाणी त्यांना इतके म्हणजे त्या 1-1, 1.5 वर्ष ते जॉब करतात, तरी त्या मुलीला अचानक कॅरेक्टर सर्टिफिकेट विचारलं गेलं दुसऱ्या दिवशी, की तुझं कॅरेक्टर सर्टिफिकेट प्रेझेंट कर पोलिसांकडून आणून. तर हे सगळं घडलं आणि हे कंटिन्यू घडत राहिलं. म्हणजे हे असं नाही की बंद झालं. त्यांची जी मानहानी त्यांच्या पोलिसांनी केली म्हणजे एक तर ही लढाई वेगळीच होती, की त्यांच्यासोबत त्यांना त्या अत्याचाराने पीडित आहे. त्या दिवशी रात्री तिच्यासोबत असं सगळं घडलंय. तरी पण दुसऱ्या दिवशी रात्रभर ती पोलिस स्टेशनला बसून आहे आणि रात्री पोलीस सांगतात, की असं काही घडलंच नाही. त्याच्यानंतर पण सतत मग अ, अ, हे इथलं सीसीटीव्ही बघा, तिथलं हे बघा, ह्या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व होणं म्हणजे त्यांच्या मेंटल हेल्थचा जी पीडित म्हणजे मला हे खूप वाईट वाटलं, की जी पीडित आहे ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये मी त्यांना खूप जवळून पाहिलं. ज्या पीडित असतात त्यांना सातत्याने अजून गोष्टींना सामोरं जावं लागतं. ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये पण. त्यांच्या मेंटल हेल्थचा, त्यांना बरं वाटावं, त्यांना जरा कमी त्रास व्हावा अशी सिस्टमच नाहीये आपल्याकडे. उलट त्यांना 100 प्रश्न अजून विचारले जातात. तर हे सगळं खूप म्हणजे फायनान्शियल लेव्हलला, मेंटल हेल्थ लेव्हलला, भावनिकदृष्ट्या हे सगळंच त्यांच्यासाठी कठीण होतं आणि आमच्यासाठीही कठीणच होतं. कारण की खूप मोठी प्रोसेस ह्या म्हणजे 2-3 महिने ह्या सगळ्यात आमचे गेलेत. तर बघू म्हणजे आता होप्स पण आहेत, की निदान पण आदेश दिलेत तर पण जेव्हा हां. न्यायालयात केस उभी राहिली तेव्हा श्वेता काय काय अडचणींना तुम्हाला सामोरं जायला लागलं? कारण आम्ही जे पाहिलं ते फक्त सोशल मीडियावर मला आवाज येत होतं. नाही. हॅलो? आवाज येत आवाज नाहीये. येतो का? हॅलो.
हॅलो हॅलो. आवाज कट होतो. अच्छा, हा, जेव्हा न्यायालयामध्ये उभी राहिली case, तेव्हा नक्की काय काय घडलं? न्यायालयामध्ये गेल्यानंतर ना. हॅलो. हा, हा, न्यायालयात गेल्यानंतर. हा, तेव्हा नक्की काय काय घडलं? बरं. न्यायालयात जेव्हा आम्ही पहिल्यांदा पिटिशन दाखल केलं, त्याच्यानंतर पहिलं जेव्हा आम्हाला हिअरिंगला आम्ही गेलो, तर दिवसभर आम्हाला आम्हाला दुपारची वेळ दिली होती, पण संध्याकाळपर्यंत आम्हाला सांगितलं की संध्याकाळी 6:00-1 वाजता ते की थोडंसं ऐकून घेतल्यानंतर सांगितलं की पुढच्या डेटला आपण हे याचं मी देतो, काय निकाल द्यायचा आहे तो, ऑर्डर देतो असं म्हणून त्या सरांनी सांगितलं. आणि मग त्याच्यानंतर तारखा दिल्यात. पण 2-3 तारखांना तर जज म्हणजे 2 तारखांना कदाचित जजच सुट्टीवर होते. तारखा दिल्यात आणि सुट्टीवर वगैरे असं काही काही झालं. 6 तारीख आमची होती मागची, तर 6 तारखेला पण असं झालं की दिवसभर परिक्रमाला जास्त चांगलं सांगू शकेल. ते सेम तसंच झालं की दिवसभर बसवून ठेवणं, दुपारची वेळ मग संध्याकाळी म्हणलं की पुढच्या तारखेला मी अभ्यास करून सांगतो. आणि मग आता काल पण शेवटी असंच झालं ना की 5:45ला काहीतरी हिअरिंगला घेतलं. तर ह्या सगळ्या प्रोसेस हे जेव्हा न्यायालयात घडत असतं ना, तेव्हा याच्यात असं झालं की ज्या त्या मुली आहेत मैत्रिणी पण माझ्या, त्यांचं पण असं झालं की म्हणजे असं नाही होत म्हणजे की काही होणार नाही असं वाटायला लागलं एका टप्प्यानंतर, की काहीच घडणार नाहीये म्हणजे सगळी सिस्टीम तिथे इतक्या लोकांनी अप्लाय केलं, पण न्यायालय पण आपलं ऐकणार नाही असं वाटणं इतकी कंडिशन आली. पहिल्या म्हणजे आता हे आम्ही बाहेर सांगितलेलं नाहीये, पण पहिल्या हिअरिंगच्या वेळी ते कोथरूडचे पोलीस स्टेशनचे पोलीस तिथे येऊन उभे राहिले होते. मग त्यांचं काही त्याच्यात हे पण नव्हते म्हणजे आपण पिटिशन दाखल केलंय, जेव्हा त्यांना बोलवतील तेव्हा त्यांनी यायला पाहिजे होतं. ते तिथे आले, ती प्रेमा पाटील तिथे आली, जिच्यासोबत जिला तिने मारलंय वगैरे, त्या माझ्या मैत्रिणीच्या असं मैत्रिणीकडे ती बघायला लागली वगैरे, ती लगेच घाबरली. म्हणजे हे सातत्याने सगळ्या बाजूने प्रेशराईज करणं, की आम्ही तुमच्यापेक्षा पॉवरफुल आहे आणि तुम्ही काय करून घ्याल, तुम्ही दलित पोरी बाहेरून आल्या, तुम्ही काय करून घ्याल, हे सगळं घडत होतं. तर हे मानसिकरित्या म्हणजे खूपच खच्चीकरण या सगळ्या पिरियडमध्ये आमच्या सगळ्यांचंच झालंय. त्याच्यामुळे कालचा निकाल आमच्यासाठी ते थोडंसं रिलॅक्सेशन देणारा आणि होप्स वाढवणार आहे. अच्छा, परिक्रमा मी थेट तुमच्याकडे येते. एक तर न्यायालयाचा निकाल काय लागला या संदर्भातलं आपली मागणी FIR नोंदवून घ्या इतकीच होती. त्यासाठी आपल्याला न्यायालयामध्ये जावं लागलं, हा एक भाग. पण जेव्हा न्यायालयामध्ये ही केस उभी राहिली तेव्हा आणि निकाल लागेपर्यंत नक्की काय काय घडलं? न्यायालयामध्ये जाण्याच्या पूर्वी जे काही सगळं घडलेलं आहे त्याच्याबद्दल श्वेता आता ऍक्च्युली बोललेलीच आहे. जो काही ओव्हरऑल घटनाक्रम झाला त्याच्या संदर्भात आम्ही कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये पहिल्यांदा गेलो. FIR दाखल करावी या अगदी प्रायमरी फंडामेंटल राईटसाठी आम्हाला पोलीस स्टेशनला जावं लागलं. तिथे साधारण 2-2.5 वाजेपर्यंत बसवून ठेवल्यानंतरही जेव्हा झालं नाही तेव्हा नाईलाजानं मग CP ऑफिसमध्ये रात्रभर आम्हाला 20-22 तास साधारणपणे आम्ही तिथे बसून होतो. तिथेही जेव्हा आम्हाला कुठल्याही स्वरूपाची दाद द्यायला त्यांनी नकार दिला की नाही FIR दाखल होऊ शकत नाही वगैरे, अगदी म्हणजे हे आम्हाला अजूनपर्यंत न उमजलेलं कोडं आहे की घटनाक्रम असा सांगतो, म्हणजे हे मी सांगत नाहीये, कायदा असा सांगतो. अट्रॉसिटी ऍक्ट असेल किंवा आपला IPC असेल, हे कायदे असे सांगतात की पहिले तुम्ही FIR नोंदवून घेणं तुमच्यावरती मॅन्डेट आहे. FIR नोंदवून घेतल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये तपास करू शकता आणि तपासात मग जर तुम्हाला असं दिसलं की याच्यात तथ्य नाहीये, याच्यामध्ये गुन्हा घडलेला दिसून येत नाहीये किंवा सूडबुद्धीने केलेली FIR आहे किंवा जे कुठलं कारण असेल, तर तुम्ही त्याच्यामध्ये समरी रिपोर्ट दाखल करू शकता. जर तुम्हाला त्याच्यात तथ्य आढळलं, तुम्हाला पुरावे आढळले, तर तुम्ही त्याच्यामध्ये चार्जशीट दाखल करू शकता. पण हे काहीही न करता, कुठल्याही प्रकारचा तपास न करता, त्या मुलींची बाजू न ऐकून घेता, न समजून घेता, आम्हाला सगळ्यात पहिले एक पत्र दिलं गेलं होतं. CP ऑफिसमध्ये जरी हे पत्र दिलं गेलेलं असलं तरी ते कोथरूड पोलीस स्टेशनच्या देशमाने साहेब यांच्या सही शिक्क्याने आलेलं हे पत्र होतं. आणि याच्यातली लिगॅलिटीज फक्त याच्यातली आम्हाला हे अधोरेखित परत करायची आहे की घडलेला प्रकार हा प्रथमदर्शनी घडलेला नाही असा दिसून येतो. तथ्यहीन हा प्रकार सगळा वाटतोय आणि अट्रॉसिटी अट्रॅक्ट करण्यासाठी पब्लिक व्ह्यू मध्ये हा सगळा प्रकार घडलेला नसल्यामुळे अट्रॉसिटीचा याच्यामध्ये सेक्शन अट्रॅक्ट करता येणार नाही. मुळात पोलिसांनी मुलींना चौकशी ह्या टायटल खाली ज्या ठिकाणी नेलेलं होतं त्या रूममध्ये CCTV कॅमेराज नव्हते.
हे पोलिसांना व्यवस्थित माहिती होतं. मग असं माहिती असून सुद्धा पोलिसांनी जर तिथे नेलं आणि अशा रूममध्ये नेऊन जर मुलींची तपासणी केली, तर तुम्हाला पब्लिक व्ह्यूमध्ये हे सगळा प्रकार घडू द्यायचा नव्हता. असा काहीतरी प्रकार तुम्हाला मुद्दाम घडवून आणायचा होता, की जो पब्लिक व्ह्यूमध्ये घडणारा नसावा किंवा तुम्हाला असं काही करायचं होतं, की जे पब्लिक व्ह्यूमध्ये दिसू नये. म्हणून हे तुम्ही मुद्दाम ठरवून केलेलं आहे का? असे देखील काही अनेक प्रश्न आम्ही या पिटिशनच्या निमित्ताने मेहरबान कोर्टाला विचारलेले होते. त्या मुलींना जे जे काही बोलल्या गेलं, व्हर्बली जे काही त्यांच्यासोबत अब्यूज केला गेला. आपण जेव्हा हिंसेबद्दल बोलतो तेव्हा आपण कायमच शारीरिक हिंसेवरती खूप जास्त भर देतो. मानसिक हिंसाचार, लैंगिक हिंसाचार, शाब्दिक हिंसाचार हे सगळे हिंसाचाराचे प्रकार आहेत, जे या मुलींनी या सगळ्या काळामध्ये सहन केलेले आहेत. त्यांच्यासोबत जे काही बोललं गेलं, त्यांना लैंगिकदृष्ट्या जे काही त्यांना सतत त्यांना हिणवलं गेलं, टोमणे दिल्या गेलेत, बोललं गेलं, घाण पद्धतीने स्पर्श केला गेला, किळसवाना पद्धतीने स्पर्श केला गेला. हे सगळं काही आम्ही आमच्या पिटिशनमध्ये अगदी त्या मुलींनी सांगितलेल्या त्यांच्या शब्दात तसंच्या तसं या पिटिशनमध्ये आम्ही लिहिलेलं आहे. आणि मग जर हे असं घडत असेल, उदाहरणार्थ एखाद्या महिलेच्या सोबत तुम्ही असं काहीतरी बोलताय, वागताय, शब्दातनं, भावनेतनं, स्पर्शेतनं तिला ते जाणवून देतायत, तर आयपीसीचा, जुन्या आयपीसीचा 354 याच्यामध्ये अट्रॅक्ट होतो. महिलेचा विनयभंग करणं किंवा तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारचं कुठलं वर्तन करणं. तर अशा स्वरूपाचे कलम आपण याच्यामध्ये घेतलेले होते. त्याच्यासोबतच त्या मुलींच्या सोबत नंतर बोलल्यानंतर आपल्याला अजून काही गोष्टी त्यांच्याकडनं, त्या मुली जरा शांत झाल्यानंतर, त्या जरा थोड्याशा रिलॅक्स झाल्यानंतर आपल्याला काही गोष्टी समजल्या. आणि मग त्या अनुषंगाने आपण जसे जसे त्याच्यामध्ये ते पॉइंटर्स घेतले, त्यांच्या घरातल्या काही मौल्यवान वस्तू उदाहरणार्थ मिसिंग आहेत, हे ते पोलीसवाले आणि ते सगळे लोक तिथनं निघून गेल्यानंतर हे त्यांनी आम्हाला जेव्हा सांगितलं, मग तिथे आम्ही 310चा जो काही प्रकार आहे, डकेती आणि पनिशमेंट फॉर डकेती, मग किडनॅपिंग सारख्या सेक्शन आम्ही तिथे अट्रॅक्ट झालाय, ट्रेसपासिंग सारख्या सेक्शन अट्रॅक्ट झालेला आहे, बेकायदेशीर किंवा अवैधरित्या त्यांच्या घरात घुसण्यासारखे सेक्शन्स तिथे अट्रॅक्ट झालेले आहेत. आणि ह्या मुली एका विशिष्ट जाती समुदायातनं येतात हे माहीत असून सुद्धा, वारंवार तसं बोलल्या जाऊन सुद्धा, विचारल्या जाऊन सुद्धा हे वारंवार केल्या गेल्यामुळे अर्थात ऑफकोर्स अॅट्रॉसिटी तिथे अट्रॅक्ट झालेला आहे. न्यायालयाने अनेक त्यांच्या सुप्रीम कोर्ट आणि मेहरबान उच्च न्यायालय, सुप्रीम कोर्ट यांनी त्यांच्या अनेक न्याय निर्णयांमध्ये अशा प्रकारचे सायटेशन म्हणजे जजमेंट्स पास केलेले असताना मेहरबान सुप्रीम कोर्ट आणि मेहरबान उच्च न्यायालयाच्या न्याय निर्णयांचा अवमान तुम्ही केलेला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या बाबतीत असेल, FIR नोंदवून घेण्याच्या बाबतीत असेल, हे सर्व काही मी माझ्या युक्तिवादामध्ये वारंवार हायलाईट केलं आहे. इवन मी साधारण 20 ते 26 सायटेशन्स मेहरबान कोर्टाला या सगळ्या अनुषंगाने हे केले होते. आणि हा सगळा युक्तिवाद आमचा ग्राह्य धरून मग कालचा निकाल मेहरबान कोर्टाने दिलेला आहे. परिक्रमा, श्वेताशी बोलताना खूप जाणवलं खरं तर की न्यायालयाची किंवा कोर्टाची पायरी चढणं हे कसं सामान्य माणसाला इतकं सोपं काम नसतं. आर्थिक पेक्षाही सगळ्यात आधी तर मेंटली त्याला खूप प्रिपेअर व्हावं लागतं. जेव्हा तुम्ही निर्णय घेतला की आपण न्यायालयात जाऊन लढाई करणार आहोत, तेही केवळ FIR नोंदवण्यासाठी, आज हा निकाल तसा हाती आलेला नाहीये. जरी तो निकाल लागलेला असला तरी अजून तो आपल्या हाती लागलेला नाहीये, पण तरीही हाती न येताही आता ह्या निकालाचं महत्व नक्की किती आहे हा एक भाग, आणि पुढे तुमची या निकालावर नक्की तुमची रणनीती काय आहे. कारण आत्ता तर कुठेतरी एक पायरी चढलं असं म्हणायला हरकत नाहीये. निकाल जेव्हा काल म्हणजे ऑनेस्टली सांगते, संध्याकाळी 5:30च्या सुमारास, 5:20च्या सुमारास साहेबांना आम्ही जेव्हा विचारलं आणि बराच उशीर झाला होता आणि आम्हाला असं वाटलं, जसं श्वेता पण म्हटली की आज पण कदाचित होणार नाही आणि परत बहुतेक पुढची तारीख याच्यात मिळते का. तो जो एक वेटिंग पिरियड असतो ना, तो तुमचा खरंच कसोटी बघणारा काळ असतो. म्हणजे तुम्ही तुमचं पिटिशन दाखल केलेलं आहे, तुमच्या पिटिशनवरती तुमचं आर्ग्युमेंट झालेलं आहे, तुम्हाला तुमचा युक्तिवाद करून झालेला आहे, तुम्हाला जे काही तुमचं म्हणणं सांगायचंय ते सगळं मांडून झालेलं आहे. आणि तुम्ही म्हणजे आमच्यासोबत हे असं घडायचं दररोज, म्हणजे प्रत्येक तारखेला की आज तारीख आहे आणि आम्ही सकाळी 9:30-10 वाजता सगळे एकमेकांना फोन करणार, अरे आज इतक्या वाजता इतक्या वाजता, आणि आम्ही 11-11:30 वाजता दररोज सगळे तिथे कोर्टाच्या तिथे आम्ही सगळे लोक जमा होणार आणि दिवसभर तिथे बसून राहिल्यानंतर संध्याकाळी नाही आज या म्हणजे कोर्टावरती बर्डनही तितकं आहे, मुद्दाम त्यांनी केलेलं असं आमचं म्हणणंच नाहीये, लोड आहे त्यांच्यावरती तितकं. तेवढं सगळं झाल्यानंतर मग संध्याकाळी 6-6:30 वाजता परत असं व्हायचं की आज काहीच झालं नाही. परत एकमेकांना आधार द्यायचा, एकमेकांना समजावून सांगायचं ठीक आहे आज नाही ना, नेक्स्ट डेटला काहीतरी होईल, आणि परत मग पुढच्या तारखेची वाट बघायची, पुढच्या तारखेला काहीतरी पॉझिटिव्ह घडेल याची अपेक्षा ठेवायची. काल जेव्हा हे सगळं घडत होतं, ऍक्च्युअल साहेब जेव्हा निकाल देत होते तेव्हा मी साहेबांच्या समोर उभे होते.
त्या मिनिटाला म्हणजे अजूनही मला तो व्यवस्थित आठवतो की 3 तारखेला रात्री जे काही घडत होतं ना सीपी ऑफिसला आमच्यासोबत, ती पूर्ण रात्र काल साहेबांच्या समोर जी लोक उभी होती निकाल ऐकताना, तायडे सर असतील, चौरे मॅडम असतील, माझ्यासोबतचे माझे सहकारी रोहित पाटील असतील, काकडे सर असतील, भाऊसाहेब आजबे असतील काँग्रेसच्या वतीनं, ह्या सगळ्या लोकांच्या समोर ती 3 तारखेची ती पूर्ण रात्र म्हणजे रादर तो पूर्ण 20-22 तासांचा तो पूर्ण दिवस आम्हाला जे काही ज्या पद्धतीने पत्र दिल्या गेले, ज्या पद्धतीने आम्हाला हाताळल्या गेलं, ते सगळं दिसत होतं, ते सगळं डोळ्यासमोर फिरत होतं. आणि म्हणजे हे होत असताना माझ्या डोळ्यातनं कंटिन्युअस पाणी हे होत होतं की एका एवढ्या बेसिक गोष्टीसाठी जर एखाद्याला एवढा संघर्ष करावा लागत असेल तर इथनं पुढचा सगळा तपास पोलिसांच्याच हातात आहे. याच्यात तपास करून पोलिसच चार्जशीट दाखल करणं किंवा समरी रिपोर्ट सादर करणं हे सगळं पोलिसच करणार आहेत. तर मग ह्या न्यायव्यवस्थे म्हणजे पोलीस यंत्रणेवरचा पोलीस यंत्रणेच्या बाबतीतली आम्हाला विश्वासार्हता कशी आम्हाला वाटू देऊ. पण तरीही आम्ही साहेबांना विनंती केली की हा सगळा तपास निपक्षपातीपणे व्हावा अशी आमची इच्छा आहे. म्हणून एसीपी दर्जाचे अधिकारी, अॅट्रॉसिटीचा ऍक्ट असल्यामुळे एसीपी दर्जाचे अधिकाऱ्यांनी या तपास करावा, त्याचा अहवाल द्यावा, अशा सगळ्या स्वरूपाच्या सूचना या निकालात साहेबांनी दिलेल्या आहेत. आणि आता इथनं पुढे जे काही FIR तात्काळ नोंदवून घ्यावी हे कोर्टाचे आदेश आहेत. पण कायदेशीररित्या जे आरोपी ज्यांना आम्ही याच्यामध्ये केलेलं आहे त्या 8ही लोकांना त्यांचे देखील संविधानिक अधिकार आहेत. आरोपी म्हणून जरी आपण त्यांच्याकडे बघत असलो तरी त्यांच्या संविधानिक अधिकारांचं सुद्धा संविधानाच्या अधिकारांचं सुद्धा ते नक्की पालन करण्याचा त्यांना तो म्हणजे राईट आहे, फंडामेंटल राईट आहे, कॉन्स्टिट्युशनल रादर तो राईट आहे त्यांचा. तर त्यांनी इथनं पुढे जर काही त्यांना हायकोर्टात त्याच्या विरोधात काही जायचं असेल, तिथे जर काही ते अपील करणार असतील तर आम्ही तिथे सुद्धा हे सगळ्या घटनाक्रम मांडून कायदेशीर बाजू मांडण्याची आमची तयारी आहे. कोर्टात FIR दाखल झाल्यानंतर जो काही याच्यातनं पुढचा प्रवास सुरू होईल, मग तो असिस्ट टू पीपी सारखा टेक्निकल काही मुद्दा असेल की पीडितांची बाजू आम्ही कोर्टात इथनं पुढे सुद्धा पूर्ण ट्रायलमध्ये बेल सारखे काही गोष्टी त्याच्यामध्ये येतील, त्याच्यामध्ये या सगळ्या प्रकारांमध्ये आम्ही वकील म्हणून या सगळ्या प्रोसेसमध्ये इथनं पुढे सुद्धा राहणार आहोत. परिणामात तू असेल किंवा श्वेता असतील, तुम्ही दोघींनी अशा अनेक महिलांसाठी, मुलींसाठी या आधीही काम करत होता. पण या घटनेमुळे मला असं वाटतं बऱ्याचशा गोष्टी बदललेल्या आहेत, आपल्याला दिसतंय ते. पण हे जरी असलं तरी एका बाजूला आपण म्हणतो की संविधानाने आपल्याला खूप अधिकार दिलेले आहेत, त्या अधिकारातून मुलींना पण सांगतो की त्यांनी बजावले पाहिजे. पण दुसरीकडे यंत्रणा मात्र तुम्हाला केवळ एक कायदेशीर गोष्ट रजिस्टर करण्यासाठी म्हणून इतकी वर्ष, इतकी महिने तुम्हाला न्यायालयामध्ये लढावे लागतात. आता एक सामान्य मुली म्हणजे याच घरातल्या ज्या 3 मुली आहेत ज्यांनी त्या मुलीला मदत केली ती, आणि जी ऍक्च्युअली विक्टिम आहे, विक्टिम होती म्हणून ती आलेली होती ती, अशा 4घी जणी जर आपण पाहिल्या तर त्यांच्या सगळ्यांची मनस्थिती आता नक्की कशी आहे? काल सगळ्यांच्या सोबत म्हणजे ऍक्च्युअली जी मूळ पीडिता आहे ती आता तशी डिरेक्टली कॉन्टॅक्टमध्ये नाहीये. ती तिच्या फॅमिलीच्या सोबत परत गेलेली आहे, म्हणजे तिच्या आई वडिलांच्या सोबत परत गेलेली आहे. आणि आम्ही तिच्या सेफ्टी, सिक्युरिटी आणि तिच्या प्रोटेक्शनच्या दृष्टीने सुद्धा तिचं हे होतं की थोडे दिवस मी जरा या सगळ्या प्रकरणापासून लांब राहते आणि तिच्या त्या याचा आम्ही रिस्पेक्ट केला. पण ज्या 3घी जणी आहेत, काल हे सगळं घडत असताना 2घी जणी गावी गेलेल्या आहेत, एक इथे होती पुण्यात. काल ती आली सगळा निकाल लागल्यानंतर. आणि तो दिवस जसं मी म्हटलं तुम्हाला की आम्हाला आठवतं तो दिवस, त्याच्यातली एक तर मॅडम अगदी स्पष्टपणे ज्या दिवशी हे सगळं घडत होतं सीपी ऑफिसमध्ये, तिला इतकं या सगळ्यांचं टेन्शन, इतकं या सगळ्यांचं बॉदरेशन सगळं आलेलं होतं की ती तिथे सीपी ऑफिसमध्ये चक्कर येऊन पडली. तिला तिथनं साधं लिंबू पाणी तिला सांगते मी तुम्हाला, सीपी ऑफिसमध्ये अँब्युलन्स पोहोचण्यासाठी त्या मुलीसाठी 1.5 तासाचा वेळ हे करायला लागला. तर त्या मुलीही घाबरलेल्या होत्या, त्यांच्या घरातलेही खूप घाबरलेले होते. पण काल हा निकाल आल्यानंतर त्यांच्यातल्या एका मुलीच्या घरातल्यांचा फोन आला मला आणि त्यांचं होतं की ताई, जेव्हा आम्ही विश्वास ठेवायचा का की पोलिसांच्या सोबत जाऊन भिडायचं का, ह्याच्याबद्दल जेव्हा आम्ही घाबरलेलो होतो, संभ्रम अवस्थेत होतो, तेव्हा तुम्ही 2घी जणी, तू श्वेता आणि बाकीचे सगळेच, तायडे सर त्यांच्या घरातल्यांशी बोललेत, चौरे मॅडम बोललेत, आजबे सर बोललेत, सगळ्या वेगवेगळ्या पक्ष संघटनेचे लोक बोललेत आणि तुम्ही विश्वास दाखवला म्हणून आम्ही म्हटलं की ठीक आहे करूयात. कालचा निकाल आल्यानंतरचा त्यांचा एक हे सगळेजणी आम्ही फोनवरती एकमेकींशी बोलताना रडत होतो की झालंय, कुठेतरी काहीतरी घडतंय, कुठेतरी काहीतरी होतंय. ही एक भावना त्याच्या मागची फक्त होती. ही सुरुवात आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. इथनं पुढे कदाचित त्याच्यापेक्षा अजून वेगळं काहीतरी बघायला लागेल.
याच्यापेक्षा अजून वेगळे काहीतरी प्रेशर पॉईंट्स तयार केले जातील. FIR हा तर एक फक्त त्याच्यातला एक खूपच बेसलाईन होती जी माझ्यावर, श्वेतावर, आमच्यावरतीच उलट FIR करण्याचं जे त्यांचं एक प्रयत्न होतं मानसिक खच्चीकरण करण्याचा, जो अयशस्वी झाला. अजून कदाचित त्याच्यातनं वेगळं काहीतरी ते करण्याचा प्रयत्न करू शकतील, पण आम्ही सगळेजणी सोबत आहोत. हाच याच्यातली सगळ्यात मोठी ताकद आहे. अगदीच ही ताकद आहे असं म्हणायला हरकत नाही. पण परिक्रमा आपण बघतोय की या प्रकरणामध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षांची लोक समोर येऊन तुम्हाला पाठिंबा देत होती. त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी असेल, प्रकाश आंबेडकरांनी तर सांगितलं होतं की मी कदाचित स्वतःही ही केस हो. लढेल म्हणून, असं त्यांनी हो. सांगितलेलंही होतं. त्या बरोबरीनं इतर पक्षांचेही अनेक नेते तुमच्या बरोबरीनं होते. एका बाजूला जेव्हा न्याय व्यवस्थेवर इतका विश्वास तुम्ही दाखवलेला आहे, पण दुसऱ्या बाजूला एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाठबळ एका अशा गोष्टीसाठी की जिथे फक्त FIR गुन्हा नोंदवून घ्यायचा, बाकीची लढाई अजून खूप मोठी बाकी आहे असं मी नक्की सांगेल. पण त्यासाठी एवढ्या मोठ्या राजकीय पाठबळाची गरज भासते. तर सामाजिक चळवळी ह्या राजकारणाचा भाग होत चालल्यात का, की राजकारणामुळे या सामाजिक चळवळींना बळ येत आहे? नक्की कसं बघताय तुम्ही दोघी याच्याकडे? म्हणजे आज जर राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला नसता तर या प्रकरणाला एवढ्या लाईमलाईट मध्ये आलं नसतं का, याची चर्चा झाली असती का, तुमच्या पाठीमागे एवढं मोठं पाठबळ उभं नसतं तर तुम्ही किती पद्धतीनं लढू शकला असं, खास करून राजकीय? हे अगदीच मान्य करते मी की सगळ्याच सामाजिक चळवळींना त्या त्या काळातल्या राजकीय यांनी पाठिंबा दिल्यामुळे त्या खरं तर आम्हाला त्याचा खूप मोठा, आम्हाला पर्सनली सुद्धा म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांच्या ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये ड्राफ्टिंग पासून सगळ्या सुरुवातीला बाळासाहेब आंबेडकर याच्यामध्ये होते. वेळोवेळी मी त्यांची स्वतः वैयक्तिक जाऊन भेट घेतलेली की साहेब हे आम्ही असं केलेलं आहे सर, याच्यामध्ये अजून तुम्ही पुढे सांगा आपण काय करू शकतोय, सेक्शन्स कसे घेऊ शकतोय, आपण सायटेशन्स कसे लावू शकतोय, वेगवेगळ्या याच्यातनं लिगली बाळासाहेब स्वतः वकील असल्यामुळे त्यांनी आम्हाला याच्यात लिगली पण हेल्प केली. बाकी संस्था संघटना किंवा स्पेशली राजकीय पक्षांची जी लोक होती जी फोन करून किंवा भेटून वारंवार की काही घडलं तरी आम्ही आहोत सोबत, एक प्रेशर बिल्डिंगच्या हिशोबाने त्याच्याकडे आपण तसं बघणं मला असं वाटतं दोन्ही बाजूनी, एक तर समोर प्रेशर क्रिएट करण्याच्या उद्देशाने असेल आणि आमच्यावरती क्रिएट केल्या गेलेलं प्रेशर, आमच्यावर प्रेशर क्रिएट केल्या जात असताना ह्याच्यात तुम्ही एकट्या नाही आहात. FIR दाखल झाली तुमच्यावरती, ठीक आहे, हायकोर्टात जायचंय, आपण बघूयात काय करायचंय, अशा स्वरूपाने त्यांनी जो आम्हाला एक काय म्हणतात ना एक बॅरिकेड आमच्या समोर त्यांनी तयार केलेलं होतं की यू फाईट, वी आर देअर. तर तो एक त्या काळात जेव्हा तो मानसिकदृष्ट्या सगळ्यांचीच कसोटी बघणारा काळ होता, त्यावेळी अशा सगळ्याच ठिकाणांवरनं आलेली मदत ही आमच्यासाठी म्हणजे खूप महत्वाची होती. मग ती पॉलिटिकल होती का, 100% होती आणि पॉलिटिकल गरजेचीही होती. नॉन पॉलिटिकल याच्यातनं वेगवेगळ्या संस्था संघटनांनी आम्हाला केलेली मदत असेल, मग ती अगदी स्त्रीमुक्ती परिषदेपासून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीपर्यंत असेल किंवा सगळ्याच संस्था संघटना जे स्वतःला पुरोगामी म्हणवतात, त्याच्यासाठी काम करतात, महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे ते टिकवण्यासाठी रादर काम करतात, या सगळ्यांकडनं आलेली ही आम्हाला मदत होती. आणि जे आज म्हणजे पॉलिटिकल पार्लन्समध्ये परत जर बोलायचं असेल, जे आज सत्तेत आहेत ते कधीतरी विरोधी पक्षात होते, जे विरोधी पक्षात होते ते कधीतरी सत्तेत आहेत, हे असं घडतंय आणि हे असंच घडत राहणार. त्यांनी ती एक माणुसकी दाखवून आमच्यासोबत उभं राहण्याचं ठरवलं. मला असं फक्त प्रामाणिकपणे एका गोष्टीचं जेन्युअनली वाईट वाटलं की इथे सुद्धा म्हणजे जे उभे राहिलेत आमच्यासोबत त्यांना मनापासून धन्यवाद, पण जे उभे राहिले नाहीत, इथे सुद्धा राजकारण किंवा इथे सुद्धा पक्षीय राजकारणाचा जे तुम्ही हे केलं, आमच्या पक्षाची लोक किंवा आमच्या याच्यातनं हे ह्याचा तुम्ही स्वतःसाठी कुठेतरी जरा विचार करावा की बाबा महिलांच्या सोबत काहीतरी घडतंय, मुलींच्या सोबत काहीतरी घडतंय, तर इथे आपण आपल्या राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून यांच्यासोबत उभं राहायला हवं होतं. जसे त्यांच्या भाषेतले सोकॉल्ड विरोधी पक्ष उभे राहिलेत, वेगवेगळे आयोग आहेत त्यांनी उभं राहायला पाहिजे होतं, अशी आमची इच्छा होती. ते दुर्दैवानं झालं नाही. इथनं पुढच्या लढाईत ते आमच्या सोबत असतील असं आम्हाला वाटतं. प्रयत्न करूयात. अगदीच. ह्या विजयाला म्हणजे मी मला सांगताना तो प्रश्न पडतो की ह्या विजयाला खरंच विजय म्हणायचा? डू वी नीड टू सेलिब्रेट? म्हणजे सेलिब्रेट काय करावं याच्यावरही मला खरं तर प्रश्न पडतोय की एक गुन्हा नोंदवावा याच्यासाठी इतकी मोठी लढाई लढावी लागते, न्यायालयीन लढाई, आणि तीही त्याच्यामध्ये खूप वेळ जातो, खूप एनर्जी जाते, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कदाचित तुम्ही दोघे तितक्या सशक्त आहात, पण
ज्या मुली यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत, जसं मी म्हटलं की ती मुलगी जी सासरकडनं काहीतरी मदतीच्या अपेक्षेने इथे पुण्यामध्ये आलेली होती, या 3 मुली ज्या कुठल्या तरी आपल्या भगिनीला फार विचार न करता मदत करतात, कायदेशीर नॉलेज देण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांना अगदी कॅरेक्टर सर्टिफिकेट पर्यंत जाऊन पोहोचावं लागतं. अशा वेळेला हा खूप मोठा लॉस आहे. खरं तर यामध्ये खूप एनर्जी चालली जाते. अनेक मुली ह्या याच्यामध्ये मानसिकरित्या खचतात. अनेकदा ह्या प्रकरणांचा जो मेजर इम्पॅक्ट असतो तो आपण खरं तर कधी मोजत नाही. जसं मी म्हटलं की दिल्लीच्या केस नंतर अनेक मुलींच्या शाळाही बंद झालेल्या होत्या. तर हा इम्पॅक्ट आपण मोजत नाही, डायरेक्ट इम्पॅक्ट नाही येतो. पण अशा केसेस झाल्यानंतर तुम्ही कुठल्याही महिलेला मदत करू नये, किंवा जर तुम्ही मदत केली तर ज्यांचा वरदहस्त आहे, ज्यांना अशा प्रकारची यंत्रणा तुमच्याशी कसं वागू शकते याचं एक उदाहरण तिथे मांडण्यात आलं. हे सगळं बघताना खरंच हे सेलिब्रेट करावं असं वाटतं का? आणि अजूनही त्या मुलींची हा लॉस हा नक्की कोण भरून काढणार आहे? या प्रश्नाचं उत्तर कोण दिलं? नाहीये या प्रश्नाचं उत्तर आमच्याकडे तरी नाहीये. त्या मुलींना जो मेंटल हॅरासमेंट झालेली आहे त्या मुलींच्या सोबत म्हणजे रात्र जागून काढलेले आहेत. म्हणजे ऑफिसमध्ये बसले, जिथे मी आता बसलेली आहे ना तिथे ऑफिसमध्ये या मुली रात्रभर एकमेकींचे हात धरून बसलेलो होतो. सुरुवातीला 2 ते 3 दिवस सगळेजण फक्त एकमेकांना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न करत होते की ठीक आहे, आहोत, होईल, करूया, भांडूया. पण त्या ज्या ट्रॉमामधनं त्या सगळ्या मुली गेलेल्या आहेत, त्यांच्या सोबत असणारी सगळी लोक गेलेली आहेत. उद्या एफ-आय-आर याच्यात दाखल करण्याचे आदेश जसे आज मिळाले, उद्या एफ-आय-आर दाखल होईलही आणि त्याच्यातनं पुढे जे काही होईल त्या मुलींचं जे मेंटल हॅरासमेंट झालेलं आहे, मेंटल ट्रॉमॅटिक सिच्युएशन मधनं त्या ज्या गेलेल्या आहेत किंवा अजूनही रादर जात आहेत, त्यांच्या फॅमिलीला याच्यातनं सगळं काही जे काही सफर करायला लागलेलं आहे आणि फक्त एवढ्यासाठी कारण त्यांनी कुणाला तरी मदत केली आहे. आमच्याकडे त्या काळात असे सगळे फोन आलेत की मॅडम इथनं पुढे कुणाला मदत करताना विचार करणार आम्ही, याच्यानंतर कुणाला हे करायचं असलं तरी विचार करणार आम्ही की नाही बाबा हे चुकीचं आहे. म्हणजे एखादी बाई मरत असेल तर मरू देत, या भूमिकेत जर कुणी ह्या सगळ्या प्रकरणामुळे पोहोचत असेल तर ते आपल्या हा आपला लॉस आहे. समाज म्हणून, माणुसकी म्हणून आपण त्या पातळीवरती हारलेलो आहोत की जर कुणीतरी येऊन हे बोलत असेल की एखादा व्यक्ती मरतोय ना तर मरू दे, मी नाही मदत पडणार, मी नाही मदत करणार, हे जर ह्याच्यातनं अधोरेखित होत असेल तर ते चुकीचं आहे. हा विचार आम्ही केला म्हणून आम्ही म्हटलं की ठीक आहे, जे येईल ते येईल, आपण भांडूयात, आपण करूयात. किमान हा तरी आम्हाला नरेटिव्ह सेट होऊ द्यायचा नव्हता आमच्यापैकी कुणालाच. पण अगेन जे आहे हे दुर्दैवी आहे, हे जे सगळं घडलंय ते. आपण बघतो की या केसमध्ये ज्या पद्धतीनं मुलींवर टिप्पणी केली गेली आहे, म्हणजे त्यांच्या कपड्यांवर असेल, त्यानंतर त्यांच्या चॅटमध्ये असलेल्या काही ठराविक मुलांबरोबर त्या चॅट करत होत्या असं म्हणणं होतं पोलिसांचं, त्या निमित्ताने केलेली टिप्पणी असेल आणि त्याच्या पुढे जाऊन काही जातीवाचक शब्द आणि टिप्पणी करण्याचा जो प्रमाण आहे, ह्या सगळ्याला म्हणजे गुन्हा नोंदवून न घेणं, ह्या सगळ्याला मुळात गुन्हा मानलंच जात नाहीये का? याचं नॉर्मलायझेशन झालेलं आहे का? म्हणजे जी गोष्ट इलिगल आहे त्याचं सामाजिकीकरण झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आता ही गोष्ट लिगल झाली आहे, असं काहीसं झालंय का? कारण ही नोंदवून न घेणं याच्यासाठी हे का होतं? कुणाला नक्की अडचणीचं होतं? हे नॉर्मलायझेशन कसं झालेलं आहे याचं? म्हणजे हे किती विरोधाभासी आहे हे आपण एक थोडंसं समजून घेऊया. त्याच्यावरती हा आमच्या खरं तर युक्तिवादाचा सुद्धा कोर्टामधला भाग होता एका पॉइंटला. एक मुलगा आणि एक मुलगी जर एकत्र राहिले असते, मित्रमैत्रिणी म्हणून किंवा रिलेशन तुम्ही त्याला काहीही म्हणा, तशा नावाने किंवा तशा अर्थाने, तर आपण त्यांना ते किती वाया गेलेले आहेत, ते किती कॅरेक्टरलेस आहेत, ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात आणि त्याच्यामुळे आमचं जे काही सभ्यता, सामाजिक संस्कृती वगैरे आहे त्याचं कसं नुकसान होतंय किंवा आमची जी काही संस्कृती आहे त्याचं कसं याच्यातनं सगळं हे होतंय, असे आपण त्यांच्यावरती त्यांना सगळे अलिगेशन्स लावून त्यांची वाभाडे काढली असते की हे कसं चुकीचं सगळं करतायत. 2 मुली एकत्र राहतायत, 3-4 मुली म्हणजे मैत्रिणी मुळात रादर एकत्र राहतायत, एका रूम मध्ये राहतायत, पीजी सारख्या ठिकाणी राहतायत, तर ह्या एकत्र राहणाऱ्या मुली, शॉर्ट्स घालणाऱ्या मुली, जीन्स टॉप घालणाऱ्या मुली, म्हणजे ह्या मुली एकत्र राहणाऱ्या मुली लेस्बियन आहेत. मुली एकत्र राहिल्या तर त्या लेस्बियन आहेत. मुली एकत्र राहिले तर ते कॅरेक्टरलेस आहेत, ते वाया गेलेले आहेत, ते सभ्यता, सामाजिक संस्कृतीचे वाभाडे वगैरे काढणारे आहेत. मग नेमकं बाईनी राहायचं कुठे, राहायचं कसं, राहायचं म्हणजे करायचं काय,
इतकी आजच्या काळामध्ये जे काही सो कॉल्ड हायर म्हणजे याच्यामध्ये पुण्यासारख्या ठिकाणी एखाद्या बाईने 15-20 हजाराची नोकरी करून स्वतःसाठी एकट्याने रूम घेऊन राहणं, ही सगळी आर्थिक समीकरणं तरी परवडणारी आहेत का? ही सगळी गणितं याच्या मागे आहेत जी आपल्याला समजून घ्यायला हवीत. हा फक्त एक आयसोलेटेड मुद्दा त्या बाईकडे बघण्याचा किंवा मुली एकत्र भरून राहण्याचा नाहीये. आणि ह्याचं जेव्हा तुम्ही जसं आता म्हणताय नॉर्मलायझेशन होण्याच्या दृष्टिकोनातनं जेव्हा आपण हे सगळं बोलत आहोत किंवा त्याच्याबद्दल हे करत आहोत, तर त्यांनी त्या मुलीला केलेली मदत की बाबा आम्ही सामाजिक क्षेत्रात काम करतोय, आम्हाला अशा सगळ्या मुली, महिला, बायका दररोज भेटतात, त्यांना आम्ही मदत करतो, तशी आम्ही त्या मुलीला केलेली मदत आहे. त्याच्यातनं त्यांना जर हे काही सगळं सहन करावं लागत असेल, त्याच्यातनं जर त्यांना हे सगळं काही भोगावं लागत असेल, तर आणि हे सगळं कशासाठी म्हणजे कुठल्या लेवलवरती जाऊन तुम्ही एका मिसिंग मुलीचा शोध घेण्यासाठी येता. लिगली आपण हे फक्त सगळं बघूयात. इमोशनली मला याच्यात परत मी नाही तो अँगल याच्यात आणते. लिगली आपण बघूयात. तुम्ही एका मिसिंग मुलीचा शोध घ्यायला येताय, मान्य आहे. त्या मुलीच्या सोबत एक्स्ट्रीम लेवलला काहीतरी घडलेलं असेल म्हणून तुम्ही खूप स्क्रुटिनी करून तो शोध घेताय, खूप तुम्ही अगदी लक्षपूर्वक तो शोध घेताय, मान्य आहे. एखादी मिसिंग व्यक्ती एखाद्या मुलीच्या बेडरूम मध्ये ठेवलेल्या कपाटाच्या इनरवेअरच्या अंडरगार्मेंटच्या ड्रॉवर मध्ये मिसिंग व्यक्ती असू शकते का? तिचं ड्रॉवर बाहेर काढून त्याच्यातनं तिचे इनर्स बाहेर काढून पोरीच राहतात, मग तुम्हाला एवढे फॅन्सी इनर्स असण्याची काय गरज आहे? हा प्रश्न विचारणं कोणत्या तपासाचा तुमचा भाग होता? तुम्हाला त्या मुलीला त्याच्यातल्या एका बाप नाहीये म्हणजे सगळ्या बाप नसलेल्या पुरी अशा वाया गेलेल्याच असतात, तुम्हाला सर्टिफिकेटच असतं, तुम्ही घाण करायची आम्ही तिनेच करायची, हा प्रश्न विचारणं कोणत्या तपासाचा भाग आहे? अंगावरती धावून येणं, अंगाला हात लावणं. ती जेव्हा मुलगी हे सगळं सांगत होती तेव्हा ती अक्षरशः भीतीने थरथरत होती. अंगाला हात लावणं, इथे जर कोणी बाकी नसतं तर तुला दाखवलं असतं, तुझी माज उतरवलं असतं, तुझी मस्ती उतरवली असती, हे सगळं पिटिशन मध्ये लिहिलं गेलेलं आहे मॅम. म्हणून आज मी हे बोलतीये. आतापर्यंत कदाचित तुम्ही म्हणाल हे समोर का आलं नाही, कारण हे सगळं पिटिशन मध्ये आल्यानंतर हे आम्ही सगळं समोर मांडतोय, मीडियाच्या समोर सांगतोय. तर हा तुमच्या कोणत्या इंटरोगेशनचा, कोणत्या तपासाचा, कुठल्या प्रकारच्या तपासाचा भाग होता, ही मूळ आमची प्रश्न होती. आणि मग एखाद्या बाईच्या सोबत तुम्ही असं वागलं, तिच्यावरती जरा जोर जबरदस्ती केली, तिला जरा थोडंसं तिच्या जातीवरनं, तिच्या लिंगावरनं शिव्या घातल्यात, तिला सगळ्या पद्धतीने हे केलं, म्हणजे ती बाई दबली, आता झालं, इथनं पुढे ते काही करूच शकत नाही. ह्या मेंटॅलिटीतनं हे सगळं येत आहे का? आणि ही मेंटॅलिटी असेल तर असं बोलणं नॉर्मल आहे का? हे सगळेच मुद्दे ह्या निमित्तानं आम्ही वारंवार हायलाइट करत होतो, याच्यापूर्वी करत होतो आणि इथनं पुढेही सगळ्या प्रोसेसमध्ये लीगल मुद्द्यांसोबत हे सुद्धा आम्ही बोलत राहणार आहोत. अगदी मला असं वाटतं की या सगळ्या घटनाक्रमांवर आपण जर नजर टाकली तर एक गोष्ट आपल्या लक्षात येतं की मुली खंबीर आहेत, मध्ये कुठेतरी त्या बिचकतात, घाबरतात. हे जरी खरं असलं तरी मुली खंबीर आहेत, पण अशा खंबीर मुली जिल्ह्या इतपत आपली प्रशासकीय यंत्रणा आणि त्या बरोबरीनं आपला समाज हा खरंच तितका संवेदनशील आहे का किंवा कणखर आहे का? वुमन एक खूप छान वाक्य कुठेतरी वाचलं होतं मध्यंतरी, संदर्भ आता मला ऍक्च्युली त्याचा आठवत नाहीये. महिला सक्षमीकरण किंवा महिला सशक्तीकरणासाठी आपण इतकी शतकं, इतका काळ एवढं भांडलोय, एवढं काय काय केलंय, म्हणजे खूप लोकांनी त्याच्यामध्ये खूप मोठं योगदान दिलंय. पण या सक्षम झालेल्या महिलांचं करायचं काय, त्यांना हँडल कसं करायचं, त्यांच्यासोबत कसं वागायचं, ह्याच्याबद्दलच समोरच्या यांना आपण कदाचित बाकी समाजाच्या सोबत आपण बोलू शकलो नाही. तर महिला सक्षमीकरण तुम्ही केलं, महिलांचं सशक्तीकरण तुम्ही केलं, आम्ही एम्पॉवर्ड झालोत, आम्ही एम्पॉवर्ड होतोय. आम्ही एम्पॉवर्ड झालेल्या महिलांच्या सोबत तुम्ही कसं डील करणार आहात हे तुम्हाला जर कळत नसेल आणि परत जर तुम्ही तेच परत वागणार असाल की दाबलं की दबतायत ह्या, तर मग त्या सक्षमीकरण आणि सशक्तीकरण या सगळ्याच कॉन्सेप्टचा आपण परत पुनर्विचार करण्याची वगैरे गरज आहे का? किंवा परत सगळ्यांच्या सोबतच हे सगळी समीकरणं, गणितं परत मांडण्याची गरज आहे का, असं या निमित्ताने परत एकदा वाटतंय. पण येस, हे आहे की मुली एम्पॉवर्ड आहेत. काल खूप लोकांच्या स्टेटसवरती, खूप लोकांच्या फेसबुक, इंस्टाग्रामवरती हे वारंवार येत होतं, मुली रडल्या, लढल्या, जिंकल्या, मुली जिंकतात, जिंकतील आणि जिंकतच राहतील, आता हारायचं नाहीये, आता मागे जायचं नाहीये. तर हे खूप आश्वासक होतं, खूप बळ देणारं होतं की मुली रडतायत, ठीक आहे, रडलो आम्ही, पण आम्ही लढलो आणि लढणार. हे या निमित्तानं परत एकदा काल अधोरेखित झालं. अगदीच ही खूप मोठी लढाई होती मी असं म्हणेल, कारण पहिलं पाऊल हे सशक्त असणं, स्ट्रॉंग असणं हे फार महत्वाचं असतं. त्यासाठी तुम्हाला पाठबळही मिळालेलं आहे.
तसं पाहिलं तर या केसमधनं तुम्ही दोघी असेल किंवा तुमची अख्खी टीम असेल ही सहज विड्रॉ होऊ शकत होती, कारण हे कुठलीही अलिगेशन्स हे तुमच्यावर नव्हते, तुम्ही त्यासाठी लढत नव्हतात. पण हे लढणं खरं तर आवश्यक आहे, कारण मी जसं म्हटलंय की मुली सशक्त होत आहेत, मुली सबल होत आहेत, पण ह्या सशक्त झालेल्या मुली जेव्हा निर्णय घेतात तेव्हा तो निर्णय पेलवण्याची ताकद जी आहे ती मला असं वाटतं अजूनही आपल्या यंत्रणांमध्ये आलेली नाहीये आणि समाजामध्ये तर अगदीच नाही आलेली. त्यामुळे कायदेशीर भाषेमध्ये सांगितली जाणारी भाषा ही सामाजिक भाषा होत नाही, हे आपलं सगळ्यांचं दुर्दैव आहे. अशा अनेक श्वेता आणि अशा अनेक परिक्रमा जेव्हा तयार होतील, बोलायला लागतील, तेव्हा कुठेतरी समाज थोडासा या सगळ्याचा विचार करेल असं आपण आशा व्यक्त करूया. आणि थँक्यू सो मच परिक्रमा, तुमच्या या सगळ्या लढाईमध्ये आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. थँक्यू. थँक्यू सो मच.